स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. घाटमाथ्यावर शिराळा तालुक्यातील नेत्यांची हजेरी. संजय काकांच्या मुलाचेही दमदार भाषण. पळशी येथे संपन्न झाला महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न. 30 वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भोघाट. व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसर, टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, एसी डायनिंग हॉल, भव्य पार्किंग, वाढदिवस, मुंज, बारशे, पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल. तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह, कराड, विजापूर रोड, भिवघाट. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. पळशी तालुका खानापूर इथं बुधवारी कुळदुर्गेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सह्याद्री प्रतिष्ठान सांगली यांनी या परिसरात असणाऱ्या पुरातन महादेव मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व शिवशंभूंच्या जयघोषानं परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यासाठी शिराळ्याचे आमदार सत्यजित देशमुख, वनश्री दूध संघाचे अध्यक्ष सम्राट महाडिक, सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, भाजपाचे तासगाव कवठे महांकाळ प्रमुख प्रभाकर पाटील, पळशीचे उमेश जाधव, चंद्रकांत जाधव यांच्यासह शिवप्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान व अनेक संघटनांचे कार्यकर्ते, खानापूर परिसरातील ग्रामस्थ, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज कुळदुर्गावरील शंभू महादेव मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठाननं इतकं जे भव्य दिव्य असं काम केलं, कारण आमचा हा भाग खरं तर इतिहासाचा साक्षात्कार देणारा भाग आहे. कारण ज्यावेळेला 10 नोव्हेंबर 1659 शिवाजीराजांनी अफजलखानाचा पुतळा काढला, त्यानंतर अवघ्या 15 दिवसात बेसावध असलेल्या आदिलशहाच्या सैन्यावर तुटून पडत 15 किल्ले महाराजांनी जिंकले. 15 किल्ल्यामध्ये 15वा किल्ला म्हणजे आमचा हा भूपाळगड होता. महाराजांनी हा भाग एकदा रेखाटला, निहारला आणि महाराजांच्या लक्षात आलं की हा भाग तितकाच मोलाचा आहे, मोक्याचा आहे. म्हणून महाराजांनी या किल्ल्यावरती आपले सैन्य बसवलं आणि आपले किल्लेदार बसवले. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही म्हणत असतो की आपल्या या स्वराज्यासाठी, आपल्या या शिवरायांसाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, शिवाकाशीत, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे यांसारखे कित्येक मावळे आहेत. पण स्वराज्यासाठी आमचा एक असा गडकोट सुद्धा आहे ज्यानं आपली आहुती दिलेली आहे. म्हणजे काय केलंय तर ज्यावेळेला शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेले होते, त्यावेळेला खऱ्या अर्थानं स्वराज्यावर आलेलं दिलेरखानाचं संकट परतवण्यासाठी एका गनिमी काव्याअंतर्गत छत्रपती संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले. आणि त्यावेळेला दिलेरखानाकडून ज्यावेळेला आदिलशहाचा मुलूक ज्यावेळी शंभूराजे मारत होते, त्यावेळेला दिलेरखानाकडून विचारणा झाली की तुम्ही फक्त आदिलशहाचा मुलूक मारताय, स्वराज्यातील एक किल्ला घेऊन दाखवा. त्यावेळेला शंभूराजांनी या स्वराज्यातील म्हणजे दिलेरखानाच्या मार्फत या किल्ल्यावरती आक्रमण केलं गेलं आणि साक्षात शंभूराजांवर शस्त्र कसं उचलायचं म्हणून आपला हा फिरंगोजी नरसाळ आणि त्यांचे शूरवीर आपले मावळे हे शरण आले. पण शरण आलेल्या 700 मावळ्यांचे त्या क्रूर दिलेरखानानं निष्ठा त्यांची पायदळी तुडवत त्यांचे हात तोडले. त्या पवित्र रक्तानं पावन झालेली आमची ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये ज्या प्रकारे मुघलांनी किंवा या सर्व आदिलशाह असू दे यांनी ज्या प्रकारे आमचं हे मंदिरं वगैरे उद्ध्वस्त केलेली आहेत आणि हा इतिहास खरं तर दाबण्याचा प्रयत्न केला, हे पुन्हा सह्याद्री प्रतिष्ठान असू दे, शिवप्रतिष्ठान असू दे यांच्या वतीनं कट्टर हिंदुत्वाद, प्रखर हिंदुत्वाद फक्त विचारांनी न मांडता आचार्यांनी सुद्धा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. याचंच प्रतीक म्हणून मागेच उभा असलेलं आपलं कुळदुर्गावरती जे भवन आपल्या शंभू महादेवाचं मंदिर आहे हे उभारलं गेलं. त्याबद्दल संपूर्ण आमच्या पळशी ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सोबतच असलेले उमेश भैया जाधव, पळशीचे लोकनियुक्त सरपंच आणि आमचे हिवतटचे मानेसाहेब आणि या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा सह्याद्री प्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठानचं मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या हातून असंच पुढं हिंदुत्वासाठी कार्य घडत राहू अशी आशा बाळगतो. शंभूचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. दिवशी आपल्या या सह्याद्री प्रतिष्ठान त्याचबरोबर शिवप्रतिष्ठान यांच्या वतीनं कुळदुर्गेश्वर महादेव मंदिर त्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आपण या गडावर आज उपस्थित आहे. निश्चितपणानं सर तुम्ही
श्रमिक सर, तुम्ही जे विचार मला आल्यानंतर सांगितले, निश्चितपणानं आमच्या सगळ्यांच्या अंगावर शहारे उभे राहत होते. आज खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम आपल्यासारख्या तरुणांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती श्री संभाजी महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना खऱ्या अर्थानं मानवंदना ठरणार आहे की म्हणजे आपण गड किल्ल्यांचं जे संवर्धन करतो, गड किल्ले जे जीर्णोद्धार अनेक मंदिरांचा त्या ठिकाणी करतो, अनेक गड किल्ल्यांचं संवर्धन करून, दुर्ग संवर्धन करून त्या ठिकाणी महाराजांचा इतिहास येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आपण जशाच तसा ठेवण्याचं काम करतो. खरंच निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, छत्रपती श्री संभाजी महाराजांचं स्मारक, हे स्मारक कुठलं असेल तर गड किल्ले हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं स्मारक आहे असं माझ्यासारख्या एक शिवप्रेमी आणि शिवप्रेमींच्या मनाला वाटतं. निश्चितपणानं स्मारक उभे राहिले पाहिजे. स्मारकांच्या बरोबर ज्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले गड किल्ले तसे ज्यावेळी उभारतील, निश्चितपणानं खऱ्या अर्थानं आपण ही खरी जिवंत स्मारक आहेत असं म्हणायला काय आपल्याला हरकत नाही. अनेक किल्ल्यांचा उल्लेख मागासपासून विसर तुम्ही केला. श्रमिक सरांनी एक विचार डोळ्यापुढे आणला. जवळपास 15-20 वर्ष झालं सर या ठिकाणी काम करतात. शिवप्रतिष्ठानचं काम तर हे शब्दात वर्णन न करण्यासारखं एवढं मोठं आभार, एवढं काम शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेलं आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं पहिल्यांदा गड किल्ले पाहिलेच. गड किल्ले पाहिल्यानंतर गड किल्ल्यांचा अभ्यास सुरू केला आणि गड किल्ल्यांचा अभ्यास सुरू केल्यानंतर या गड किल्ले हे दुर्ग संवर्धनाचं काम, गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, त्याला पुन्हा वैभव जसं पूर्वी होतं तसं मिळालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही एकट्यानं लढाई ही सुरुवात केली आणि एकट्याने केलेल्या लढाईला आज महाराष्ट्रामध्ये हजारो नाही लाखो युवक त्या ठिकाणी या संघटनेमध्ये जोडले गेलेले आहेत. आज इथे येताना सुद्धा फक्त आपल्या सांगली जिल्हा नाही तर महाराष्ट्रातून या ठिकाणी इथं सगळी मुलं आज या कार्यक्रमासाठी, लोकार्पण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळी आमचे हात त्या ठिकाणी तुमच्या सोबत लागावेत, तुम्ही ज्या वेळी असं संवर्धनाची मोहीम उचलाल त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी श्रमदान देण्यासाठी, आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून काम करण्यासाठी येऊ. या निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही हाती घेतलंय. त्या निमित्तानं मी तुम्हाला आज महाशिवरात्रीच्या दिवशी आम्हाला इथे येऊन मंदिराचा लोकार्पण सोहळ्यासाठी तुम्ही बोलवलं आणि एक सन्मान दिला. निश्चितपणानं पारलं पिकतंय. कोणी तुम्ही शब्द वापरले, निश्चितपणानं खरंच पारलं पिकतंय. तुमच्या सोहळ्यामध्ये आम्हाला या ठिकाणी सहभागी होता आला त्याबद्दल, तुम्ही सगळ्यांनी बोलवल्याबद्दल आम्हाला तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा प्रभाकर पाटील काम करेल असं या ठिकाणी तुम्हाला एक वचन, विश्वास देतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ही गड संवर्धनाची मोहीम आहे अशाच पद्धतीने चालू राहावी अशी आपल्या सगळ्यांच्याकडे मी मनापासून प्रामाणिकपणे अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर भाऊंनी मगाशी सांगितलं की विधानसभेमध्ये ज्या वेळी आवाज उठवायला लागेल त्यावेळी मी निश्चितपणाने उठवेन. भाऊ, आज अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत दुर्ग संवर्धन समिती, गड किल्ले संवर्धन समिती या ठिकाणी एक नेमण्यात आलेली आहे. मात्र त्या ठिकाणी आपण, तुम्ही सर मला सांगितलं की सल्ला देण्याव्यतिरिक्त आम्ही काही करू शकत नाही. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अशा गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून या समितीला मोठ्या पद्धतीने निधी उपलब्ध व्हावा अशी आपण मागणी विधानसभेत करावी अशी आपल्याला विनंती करतो. आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी दुःखाच्या असणाऱ्या, लखलखत्या आपल्या असणाऱ्या ताकदीची ती म्हणजे हे गड किल्ले आणि ह्या गड किल्ल्यांचं संवर्धन करावं, ह्या गड किल्ल्यांच्या असणाऱ्या वैभवामध्ये भर घालावी किंवा ज्या यवनांच्या आक्रमणामुळं खऱ्या अर्थानं ह्या गड किल्ल्यांना बेचिराग करण्याची सूत्रबद्ध मोहीम आखली गेली
त्या गड किल्ल्यांना परत एकदा वैभव मिळवून द्यावं ह्यासाठी झटणारे आमचे सर्व मावळे आणि ह्या मावळ्यांना खऱ्या अर्थानं भुजमुंडे साहेब तुमचं कौतुक करणं गरजेचं आहे की कोण ना कोणतरी शेलार मामा लागतो. शेवटी आपल्याकडं ताकद आहे, आपल्याकडे इच्छाशक्ती आहे, पण आपल्याकडे दिशाच नसेल तर आपण भरकटतो. आणि ही इच्छाशक्ती आणि ताकद असणाऱ्या मुलांना दिशा देण्याचं काम मात्र 100% तुमच्यासारख्या असणाऱ्या धारकऱ्यांनी संभाजीरावजी भिडे साहेब की ज्या गुरुजींच्या बाबतीत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्या अंगामध्ये आपल्या रोमारोमामध्ये खऱ्या अर्थानं जर कोण भिडवायचं किंवा ती असणारी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा आपल्या चेतना निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर गुरुवर्य संभाजीरावजी भिडे साहेब करतायत असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा आज हे एक सुंदर अशा पद्धतीचं महादेवाचं मंदिर आपण उभा केलेलं आहे कोळदूर किल्ल्यावरती. त्याबद्दल मी आपल्या असणाऱ्या सर्व सह्याद्री प्रतिष्ठानच्या सहकारी आमच्या असणाऱ्या मावळ्यांचं युवकांचं अभिनंदन करतो. इथं उपस्थित असलेले माझे मान्य प्रभाकर बाबा, सम्राट बाबा, इथं उपस्थित असलेले सन्मान्य देवारजी असतील, सन्मान्य घोरपडे सरकार असतील, इथं उपस्थित असलेले दोन्ही आमचे जाधव साहेब सचिनदादा आहेत, सरपंच जाधव साहेब आहेत. जाधव साहेब आपली खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे कारण का हे प्रचंड मोठ्या पद्धतीच्या कष्टाचं लेणं ते तुमच्या पदरी आता ह्या तरुणांनी दिलेलं आहे. आज हा भंडारा जो आपण उधळलेला आहे तो खऱ्या अर्थानं कार्यशक्तीचा उधळलेला आहे. पण पुढचा जो भंडारा जो त्यात आपली जी प्रगती करायची आहे तो भंडारा तुम्ही उधळायचा हे लक्षात घ्या. आणि ते काम जे आहे ते लोकप्रतिनिधी या नात्यानं करायला तुम्हाला काय अडचण नाही कारण का जिल्ह्याचं प्रशासन असेल, राज्याचं प्रशासन असेल हे हिंदुत्वाच्या असणाऱ्या ह्या तेजस्वी विचाराला प्रेरित काम करतात. आणि त्याची मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रतापगडावरती घेतलेला जो निर्णय असेल किंवा विशाळगडाच्या शुद्धीकरणाच्या संदर्भातली घेतलेली किंवा उचललेली पावलं असतील. आणि म्हणून यासाठी आपल्या सगळ्यांना मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं की असा हा परिसर बघितला तर बाबा तुम्हाला सुद्धा इकडे बघितलं तर आपलं शुक्राचार्य आहे, इकडे बघितलं तर बाणूरगड आहे, इकडे बघितलं तर सावंतवाड्यांची आपली असणारी खिंड आहे. आणि हा सगळा परिसर जो आहे हा खऱ्या अर्थानं इथे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठं ना कुठं तरी जीवित आहेत असं आपल्याला वाटतं. आणि छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची असणारी जी कार्याची जी ताकद एवढी मोठी आहे की मधल्या काळामध्ये व्हिएतनाम मधली काही लोक माझ्याकडे आली तर त्यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या असणाऱ्या आंतरिक युद्धामध्ये अमेरिकेच्या सैनिकांवरती हवी होण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हे जे असणारे युद्ध कौशल्य आहे ते युद्ध कौशल्य वापरलं आणि अमेरिकेच्या फौजेला सुद्धा तिथं पिटाळून लावलं. एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये. कपट कारस्थानानं औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना काबूमध्ये घेतलं आणि काबूमध्ये घेतल्यानंतर सुद्धा औरंगजेबाला काय मराठा मुलूक काय ताब्यात मिळालं नाही. शेवटी झिजत औरंगजेबाचा मृत्यू याच मराठा मुलकात झालेला. एवढी ताकद ह्या असणाऱ्या सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यामध्ये विसावलेल्या ह्या मराठ्यांच्या मनगटामध्ये. फक्त आपण सगळ्या मंडळींनी या पुढच्या काळामध्ये वज्र निर्धार करायला पाहिजे. बेताल वक्तव्य करणारी जी कोण अशा पद्धतीची व्यक्तिमत्व असतील की ज्यांना 2 दिवसाचा TRP पाहिजे असतो आणखी स्वतःचा असणारं व्यक्तिमत्व जगासमोर दिसावं म्हणून काहीतरी वेगळं बोलायचं, अशा व्यक्तिमत्वांपासून आपण सावध राहायला पाहिजे. किंवा वेळ पडली तर आपल्याला सगळ्यांना एकवटून अशा मंडळींची जीभ सुद्धा हसडायला लागली तर आपण मागं पुढे बघायचं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं जिथं शेवटचं वास्तव्य झालं आपल्या संगमेश्वर रायरी किल्ल्यावरती, त्या किल्ल्याची सुद्धा आज मी परिस्थिती बघतोय तर तिथं सुद्धा ज्या पद्धतीची एक तिथं खरंच ते स्फूर्तिरूप पाहिजे. आपलं तिथं गेल्यानंतर असं वाटायला पाहिजे आता शमशेर काढायचे आणखी कुठल्या तरी विरोधी मुलकामध्ये जाऊन तिथं ते मुलूक आपल्या ताब्यात घ्यायला पाहिजे. एवढी तिथं आपल्या सगळ्यांच्यासाठी स्फूर्ती आहे.
तर ते मात्र 100% ह्या पुढच्या काळात आपण मुंडे साहेब तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही पुढाकार घेतो, सरकारला सुद्धा आपण ते बाध्य करू की कोणत्याही परिस्थितीत आपल्या असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या शेवटच्या वास्तू किंवा वास्तव्याचं तिथे एक चांगल्या पद्धतीचा जीर्णोद्धार व्हावं, स्मारक व्हावं. आणि मला आनंद होतोय की महाराष्ट्र सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो की शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न आज झाला. आणि तिथं सुद्धा त्या थोर मावळ्यांनी ज्या मावळ्यांनी प्रयत्न केला त्या थोर मावळ्यांचं सुद्धा आज सुद्धा आपण ललांबोत होऊन त्यांना सलाम करायला पाहिजे, त्यांना कुर्निसाद करायला पाहिजे. तिथं सुद्धा आपण छत्रपती संभाजी महाराजांचं एक अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्मारक करण्यासाठी देवेंद्रजींना विनंती केली फडणवीस साहेबांना. त्यांनी परवाच्या बजेटमध्ये सुद्धा त्या संदर्भातली तरतूद केली आणि लवकरात लवकर त्या स्मारकाचा आराखडा पूर्ण करून आपण ते काम जे आहे ते सिद्धीस ठेवण्यासाठी आपण त्याची सुरुवात करतो. माझी सह्याद्री प्रतिष्ठानच्या ह्या आपल्या चांगल्या उपक्रमाच्यासाठी माझ्या सदिच्छा देत असताना मला एवढंच सांगायचं की आपण अशाच पद्धतीनं आपली जी ताकद आहे ती ताकद वाढवा. आम्ही तुमच्या पाठीमागे 100% आहोत. आज आपण सगळ्या मंडळींनी हे मंदिर जे आहे ते मंदिर उभा केलेलं आहे. बाबा आपल्याला हे मंदिर कसं क वर्ग दर्जामध्ये येईल यासाठी तुमचा एक प्रस्ताव द्या. या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानचं मनापासून आभार व्यक्त करायचे. या अशा पवित्र कार्यक्रमाला आम्हाला सर्व मंडळांनी तुम्ही या ठिकाणी बोलवलं आणि या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय भाऊ असतील, बाबा असतील, सर्वच प्रतिष्ठानचे आपले सर्व पदाधिकारी, सर्व सेवक, कार्यकर्ते, बंधू, मी मगाशीच म्हणाले पवित्र अशा कार्यक्रमाला आम्हाला तुम्ही बोलवलं. आणि खरंच आहे, कारण गेल्या अनेक वर्ष दुर्लक्षित असलेला हा विषय खऱ्या अर्थानं सह्याद्री प्रतिष्ठान तो हाती घेतला आणि या ठिकाणी एक चांगलं असं मंदिर या ठिकाणी महादेवाचं आपण उभं केलं आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि खरोखर याचा अभिमान सुद्धा आम्हाला या सह्याद्री प्रतिष्ठानचा आहे. कारण ज्या मोगलांनी आपल्या मंदिरांची या ठिकाणी नासधूस केली आणि या गोष्टीकडे तुमचं लक्ष गेलं, या ठिकाणी पुन्हा एकदा हे मंदिर उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थात तुम्ही सगळ्यांनी कष्ट करून प्रयत्न करून या ठिकाणी मंदिर उभं केलं आणि निश्चितपणानं खऱ्या अर्थाने छोटस ह्या किल्ल्यावर आपण रोपटं लावलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार, परंतु ह्याचं वटवृक्ष करायचं काम हे आम्हाला सर्वांनी मिळून करायचं. एकदा मंदिर उभारलं म्हणजे काम आपलं संपलं का, तर भविष्यामध्ये त्याची पूजा अर्चा योग्य पद्धतीने योग्य वेळी झाली पाहिजे. ते करत असताना एक असं मंदिर उभं केलंय हेही जिल्ह्यात एक चांगला मेसेज गेला पाहिजे. त्यानिमित्तानं भाविक या ठिकाणी आले पाहिजे, आमच्यासारखी काही मंडळी या ठिकाणी आली पाहिजे की जेणेकरून ह्याचा अजून चांगला कशा पद्धतीने जीर्णोद्धार आपल्याला करता येईल. मग एवढं करून आपल्याला बघणार नाही, भाऊ आपल्याला ह्यासाठी प्रयत्न करावे लागतील, बाबा तुम्ही प्रयत्न करा की ह्या ठिकाणी असणारं एक चांगलं पर्यटन स्थळ सुद्धा कसं निर्माण होईल की जेणेकरून ह्याच्याबद्दलची भावना अजून आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि जो जुना इतिहास आहे तो त्या निमित्तानं पुढे आला पाहिजे की हा सह्याद्री प्रतिष्ठान उपक्रम का राबवला हे लोकांच्या समोर आलं पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे मंडळी खरोखर चांगलं काम करता. आणि दादांनी सुद्धा मला मगाशी आपल्याला भाषणामध्ये सांगितलं की सह्याद्री प्रतिष्ठान कशा पद्धतीने कामकाज करते. हे हा असणाऱ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं आपण हे जे काम करतोय की ज्या ज्या किल्ल्यांवर दुर्लक्षित किल्ले झालेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी पडझड झालेले आहेत, पडझड योग्य पद्धतीने झाली पाहिजे. काही किल्ले अजून सुद्धा दुर्लक्षित आहेत की जे आपल्या नजरेसमोर पण आलेले नाहीत. काही जणांची आपल्याला किल्ल्याची नावे कदाचित माहिती नसतील. अशी परिस्थिती आहे ना, ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही ते किल्ले समोर आणताय, त्याचं जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करताय, त्याची स्वच्छता तुम्ही सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न करताय, त्याचं पावित्र्य राखण्याचं मंडळी खऱ्या अर्थात तुम्ही काम करताय. म्हणून खऱ्या अर्थात तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त. आणि भविष्यात सुद्धा आपल्याला अजून असे बरेच उपक्रम करावे लागतील. मला सांगा, पूर्वी ज्यावेळी काही काँग्रेसचा काळ होता किंवा आणि कुठल्या पक्षाचा असेल, हे बघा की आपल्याला हे कधी लव जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद हे कधी आपल्याला प्रकार समोर ऐकायला मिळाले का? आणि हळूहळू खऱ्या अर्थानं तुमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनांमुळे ह्या गोष्टी आपल्या समोर यायला लागलेल्या आहेत की किती वाईट त्या गोष्टी आहेत. मला कुठल्या धर्माबद्दल काय बोलायचं नाही, कुठल्या धर्माच्या विरोधात नाही, परंतु दादा एक लक्षात ठेवलं पाहिजे, जो आपल्या धर्माच्या विरोधात जाईल त्याला धरात शिकवण्याचं खऱ्या अर्थानं तर इतर धर्माच्याच विरोधात आहेत तो मला सांगा. आज आपण बघतोय आपल्या धर्मातले काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचं धाडस करताय. धाडस निर्माण झालं कुठलं मला सांगा. मी आज कुठल्या पक्षाचा या ठिकाणी प्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांना आलेलं नाही भावनो.
मी आज एका तुमच्या सरकारचे कठोर हिंदुत्व माझ्या मनामध्ये कुठेतरी आहे म्हणून या ठिकाणी आलो. मला खऱ्या अर्थानं सांगायचंय की भाऊ आज सत्ता आपली आहे. हे मंडळी कशी काय धाडस करू शकतात? रोज एका या राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून कोणतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलायचा प्रयत्न करतो. इतर धर्मातला असू दे, मग आपल्या हिंदू धर्मातला असू दे, खऱ्या अर्थाने त्यांची जीव हसरून काढण्याचं काम हे तुम्ही आम्ही मंडळींनी करण्याचं काम आता आणि मी वेळ निर्माण झालेल्या लक्षात घ्या. आणि मग त्यासाठी खऱ्या अर्थाने हिंदू एकवटला पाहिजे. मग पक्ष गट तट विसरा. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचे कार्यकर्त्यांना तुम्ही बोलवा, तुमच्या 10 पावलं आम्ही कुंभारजी फोडा असू हा शब्द देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही इथं आलेलो आहे. आणि म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. मला खरोखर तुम्हाला शुभेच्छा द्यायची आणि मी तुमचाच कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेला. इथून पुढच्या काळामध्ये कोणतीही तुमची मोहीम असू दे, मग अगदी स्वच्छतेची मोहीम असू दे, जीवनधाराची मोहीम असू दे, किंवा हे हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला जो तलाक पाहतोय त्यांना धडा शिकवण्याची वेळ असू दे, मला सांगा कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबर मी या ठिकाणी काम करायला तयार आहे हे सांगण्यासाठी मी खऱ्या अर्थानं आलेलो आहे. आणि म्हणून या चांगल्या कार्यक्रमाबद्दल बोलवल्याबद्दल मी खऱ्या अर्थानं तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि भविष्यात अशा बऱ्याच मोहीम हातात घ्याव्या लागतील. किल्ल्यांचं आहेच आज भाऊ या ठिकाणी भाऊ तुम्ही आज सभागृहात आहात. खऱ्या अर्थानं हा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या निदान शासनामध्ये आज केंद्रात आपण आहे, राज्यात आपण आहे. किल्ल्याची झालेली पडझड असू दे, किल्ल्यांना लागणारं जे काही मदत असू दे ती खऱ्या अर्थानं होणं भाऊ गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण विचार आदर्श पुढच्या पिढीला सांगायचं असेल तर हे सगळं नष्ट होऊन चालणार नाही. हे टिकलं पाहिजे, त्याची नव्यानं उभारण्या झाल्या पाहिजे. आणि म्हणून मी खऱ्या अर्थानं बघितलं तर मी एक प्रतिष्ठान चालवतो, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, की ज्याला छत्रपती उदयनराजेंचं आम्हाला युनिव्हर्सिटी सहित आम्ही हे केलेलं आहे. त्याचं पहिलं पाऊल म्हणून आम्ही प्रयत्न केला एक भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही उभा केलेली आहे. त्याचं लोकार्पण सोहळा सुद्धा आम्ही आदरणीय भेडीगुरूंच्या हस्ते भाऊ तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात. त्याचबरोबर राजमाता आदरणीय उदयनराजेंची आई त्याही त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आपणही त्या ठिकाणी कुंभारजी चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. तुम्हाला कुठं काही कमी पडून देणार नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला तुमच्या बरोबर सगळ्या गोष्टीने भाऊ हा एक शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि खरोखर सह्याद्री प्रतिष्ठान चांगलं कामाला तुम्ही अतिशय चांगली पद्धतीने सुरुवात केलेली आहे. त्याच्या मागेही चांगलं काम केलेलं आहे. भविष्यातही करत राहा. आम्ही सर्व मंडळी तुमच्या बरोबर राहू एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा